गीता जयंती सुमारे 5,000 वर्षापूर्वी महाभारतात जेव्हा कौरव आणि पांडव युद्धासाठी कुरुक्षेत्रात रणभूमीवर आले, त्यावेळी एका बाजूला कौरव आणि दुसरीकडे पांडव उभे होते. समोर आपले भाऊ, शिक्षक, आजोबा बघून अर्जुन युद्ध करण्यास तयार होत नाही. अर्जुन समोरच्या नातेवाईकांना पाहून विचलित झाला आणि त्याने शस्त्र उचलण्यास नकार दिला. तेव्हा सारथी झालेल्या भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाचे ज्ञानाचे डोळे उघडण्यासाठी त्याला आपल्या विश्वरूपाचे दर्शन दिले आणि अर्जुनाला जीवनविषयक उपदेश केला. त्यावेळी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यात जो संवाद झाला, त्यामध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाच्या सर्व शंकांचे निरसन केले. विविध उदाहरणे आणि उपमांचा आधार घेत श्रीकृष्णाने अर्जुनाला कर्म, कर्तव्य, जीवन, योग आणि वेदांत यांबद्दल मार्गदर्शन केले व अनमोल ज्ञान दिले. त्यांच्या या संवादाला व उपदेशाला गीता म्हणतात. ही गीता श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल एकादशीचा म्हणजेच मोक्षदा एकादशीचा होता. म्हणून या दिवसाला गीतेचा जन्मदिवस मानतात. त्यामुळे दरवर्षी या तिथीला गीता जयंती भक्तिभावाने साजरी करतात व गीतेचे अनमोल ज्ञान जीवनात आणण्याचा प्रयत्न केला जातो. हा उपदेश महर्षी व्यासांनी संस्कृत भाषेत आपल्या महाभारत या महाकाव्यात लिहून ठेवला. पुढे तो ग्रंथरूपाने भगवद्गीता नावाने प्रसिद्ध झाला. या ग्रंथात एकूण 18 अध्याय व 700 श्लोक आहेत. महाभारतातल्या भीष्म पर्वामध्ये गीतेचा अंतर्भाव आहे. महाभारतातल्या 25व्या अध्यायापासून ते 42व्या अध्यायापर्यंत संपूर्ण गीता येते. गीता छंदोबद्ध आहे, त्यामुळे ती गायली जाऊ शकते. या ग्रंथाला हिंदूचा पवित्र धर्मग्रंथ समजतात. गीता हा वैश्विक ग्रंथ आहे. गीतारूपी अमृत भगवंतांनी जगाला दिले आहे. विश्वातील समग्र मानवजातीला गीता ज्ञानाद्वारे जीवनाभिमुख करण्याचा चिरंतन मार्ग दाखवला आहे. जीवनाचा प्रत्येक विचार गीतेत आहे. म्हणूनच गीता हा धर्मज्ञानाचा कोश आहे. भारतीय संस्कृतीमध्ये गीतेचे स्थान इतके महत्त्वाचे आहे की गीतेला योगोपनिषद किंवा गीतोपनिषद ही म्हणले जाते आणि तिला उपनिषदांचा दर्जा दिला जातो. गीता उपदेशपर असल्याने आणि ती उपनिषदांचा अर्थ सांगत असल्याने तिला उपनिषदांचे उपनिषद असेही म्हटले जाते. गीतेतील ज्ञानामुळे माणसाला अत्युच्च समाधान आणि आनंद मिळतो व त्याचप्रमाणे मोक्षाचा मार्ग सापडण्यास मदत होते. म्हणून गीतेला मोक्षशास्त्र म्हटले गेले आहे. हजारो वर्षापासून ते आजपर्यंत ऋषी, साधू, संत, भक्त, चिंतक, योगी, कर्मवीर, ज्ञानी, मग तो कोणत्याही देशातील, भूप्रदेशातील, काळातील असो, कोणत्याही धर्माचा, जातीचा, पंथाचा असो, त्या सर्वांना गीतेतील अवीट माधुर्याने आणि सौंदर्याने मुग्ध केले आहे. गीतेने मानव समाजाला जगण्याची हिंमत आणि तेज दिले. जीवनाचा पुरुषार्थ दाखविला. गीतेने मनुष्य मात्राला यशस्वी, सुखी, शांत आणि तृप्त जीवनाचा शाश्वत मार्ग दाखविला आहे. गीता म्हणजे भारताच्या गौरवाची शान आहे. गीता जगाकडे व जीवनमार्गाकडे पाहण्याची मूलभूत अध्यात्मपर दृष्टी देणारा ग्रंथ आहे. विद्या प्राप्त करावयाची असेल तर माणसांमध्ये विनम्रता, जिज्ञासा आणि सेवावृत्ती या 3 गोष्टी असल्या पाहिजेत. असा जीवनाला दृष्टी देणारा संदेश गीतेने जगाला दिला आहे. स्वधर्म जाणणे आणि प्राणांतीही तो न टाकणे ही एक मानवाची घडण आहे. आपल्या प्राणप्रिय देशाच्या स्वातंत्र्यासाठी झुंजलेले वीर, क्रांतिकारक देशभक्त गीता हृदयाशी धरून फासावर चढले. याचाच अर्थ असा की मृत्यूलाही हसतमुखाने सामोर जाण्याचे आत्मिक आणि मानसिक बळ शक्ती गीतेने दिली. लोकमान्य टिळक, योगी अरविंद, महात्मा गांधी
या थोर राष्ट्रीय नेत्यांनी गीतेवर चिंतन केले आहे. गीता हा भारतीयांचा पवित्र धर्मग्रंथ आहे. त्यामुळे न्यायालयात गीतेवर हात ठेवून शपथ दिली जाते. जगातील विविध देशांतले व विविध धर्मांतले असंख्य तत्त्ववेत्ते, शास्त्रज्ञ आणि विचारवंत यांनी या ग्रंथाबद्दल कायमच गौरवोद्गार काढले आहेत आणि मानवी जीवनाच्या अथांग सागरामध्ये गीतेला दीपस्तंभाचे स्थान दिले आहे. भगवद्गीतेच्या प्रभावातून हजारो वर्षांपासून वेगवेगळ्या कालखंडात इतर विविध गीता निर्माण झाल्या. यात अष्टावक्र गीता, ईश्वर गीता, कपिल गीता, गणेश गीता, पराशर गीता, भिक्षु गीता, व्यास गीता, रामगीता, शिवगीता, सूर्यगीता, हंसगीता इतकेच काय पण यमगीताही लिहिली गेली. गीता जयंतीचे महत्त्व. गीतेमध्ये जीवनाचे संपूर्ण सार सांगितले आहे, ज्यामध्ये कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग या शिकवणींचा समावेश आहे. धार्मिक मान्यतेनुसार श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेचे ज्ञान देऊन ऐहिक आसक्तीतून मुक्त केले. योग्य आणि अयोग्य यातील फरक सांगितला. गीता माणसाच्या विचारात शुद्धी आणते. गीतेच्या शिकवणीत इतकी ताकद आहे की ती पाळणारा माणूस चांगल्या वाईटातील फरक समजू शकतो. जीवन जगण्याची अद्भुत कला गीतेच्या श्लोकात शिकवली आहे. या दिवशी गीता पठण केल्याने श्रीकृष्णाची कृपा प्राप्त होते. गीता जयंती पूजाविधी. गीता जयंतीच्या दिवशी श्रीकृष्णाची व श्रीमद भगवद्गीतेची पूजा करावी, आरती करावी. त्यानंतर गीतेचे पठण करावे किंवा खालील गीतेची 18 नावाचे पठण करावे. गीता, गंगा, गायत्री, सीता, सत्या, सरस्वती, ब्रह्मविद्या, ब्रह्मवल्ली, त्रिसंध्या, मुक्तगेहिनी, अर्धमात्रा, चिदानंदा, भवग्नी, भयनाशिनी, वेदत्रयी, परा, अनंता, तत्वार्थ ज्ञानमंजिरी. ही गेय स्वरूपातली गीतेची 18 नावे नित्य घेतल्यास गीता पठणाचे पुण्य लाभते अशी मान्यता आहे. यानंतर शक्य असल्यास गीता ग्रंथ इतरांना दान करावा. तुम्ही अन्न, कपडे आणि पैसे देखील दान करू शकता.